श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। ओम नमः शिवाय। आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। आज तुम्हाला नवल वाटलं असेल की आज मी व्हिडिओमध्ये दिसत नाहीये, व्हिडिओ मार्फत तुमच्या समोर आलेली नाहीये। त्याची दोन कारणं आहेत। एक म्हणजे आज आपण झोली भरकर लानारे गुरुने मंगाई हा जो अतिशय अत्यंत अवघड असा कबीरांचा अभंग आहे त्याचा अर्थ बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मग व्हिडिओमध्ये माझा चेहरा दिसत असल्यामुळे लक्ष तुमचं डायव्हर्ट होऊ शकतं। मग तुम्हाला तुमचं लक्ष हे फक्त माझ्या चेहऱ्याकडे न राहता आजच्या दिवशी अभंगाच्या अर्थाच्या चेहऱ्याकडे राहावं म्हणून मी आज ऑडिओ टाकत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा अभंग थोडा कॉम्प्लिकेटेड आहे। त्याचा अर्थ मी लिहून काढलेला आहे, जसा मला अंतस्फूर्तीने तो समजलेला आहे तसा मी लिहून काढलेला आहे। पण व्हिडिओमध्ये बोलताना कधी कधी एखादा पॉइंट मिस होऊ शकतो आणि थोडासा अवघड असलेला अभंग त्याचा कोणताही पॉइंट मिस होऊ नये म्हणून मी आज ऑडिओ करण्याचं ठरवलं। ज्याला गुरुबोधाची तहान लागलीये, ज्याला अभंगांचे अर्थ समजून घ्यायची तहान लागलीये, त्याला ऑडिओ आणि व्हिडिओ ह्याने काहीही फरक पडला नाही पाहिजे असं माझं पर्सनल स्वतःचं मत आहे। आता कबीरांच्या अभंगाला सुरुवात करूया। झोली भर कर लाना रे गुरुने मंगाई, पहिली हिकमत आटालाना। इथेच आता पहिला शब्द अडतोय आपल्या सगळ्यांना। पहिली हिकमत आटालाना। आता आपण हिकमत ह्या शब्दाचा आधी अर्थ बघूया आणि मग पूर्ण कडव्याचा अर्थ बघूया। हिकमतचा अर्थ होतोय समजूतदारपणा किंवा चतुराई, स्मार्टनेस, किंवा एखाद्या गोष्टीतला गर्भितार्थ किंवा दूरदर्शीपणा। मग कबीरजी म्हणतायत आपल्या गुरूंकडे जाताना आपल्या प्रत्येकाला अतिशय विचार करून स्मार्टली दूरचा विचार करून जायचा आहे, दूरदर्शीपणाने। थोडक्यात गुरूंकडे क्षणिक सुखाची किंवा क्षुल्लक गोष्टींची मागणी करण्यात वेळ न घालवता लॉंग टर्मचा फायदा म्हणजे मोठा फायदा करून घेण्यासाठी जावं। मग क्षणिक सुख म्हणजे संसारातील उणीवा भरून काढणे। मग मुलाला नोकरी नाही, मुलीचं लग्न होत नाही, यजमानांची तब्येत बरी नाही, इत्यादी इत्यादी म्हणजे क्षणिक सुख। आणि लॉंग टर्मचा फायदा म्हणजे दूरदर्शीपणा, म्हणजे चतुराई, म्हणजे गर्भितार्थ, म्हणजे भगवंताला प्राप्त करून ब्रह्मानंद म्हणजे कायमचं सुख समाधान प्राप्त करणं। आणि ह्यासाठी गुरुकडे जा असं कबीरजी म्हणतात। मग आपल्याला समजा पंतप्रधानांची भेट घ्यायची असेल आणि लकीली कोइन्सिडेंटली आपल्याला ती मिळाली, तर कधीतरी क्वचित आयुष्यात पंतप्रधानांसारखा माणूस आपल्याला भेटणार। मग त्याला त्याच्या भेटीची अपॉइंटमेंट मिळालेली असताना किंवा त्याची भेट झाल्यावर आपण अशा क्षुल्लक गोष्टी काही सांगू का हो, की घरात ना माझा नळ गळतोय, घरात लिकेज आहे, घरातला फॅन चालत नाहीये, गाडी बंद पडलीये, अशा फुटकळ गोष्टी सांगण्यात आपण ती अपॉइंटमेंट समजा 10 मिनिटाची 5 मिनिटाची मिळाली असेल तर ती 5 मिनिटं आपण ह्या फुटकळ गोष्टी सांगण्यात घालवू की महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल माझ्या आईचं ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करायचंय, त्याच्यासाठी 50 लाख खर्च येणार आहे, त्यासाठी मला काही मदत मिळाली तर बघा। अनेक वर्ष मी एका खोट्या केसमध्ये अडकलेली आहे, त्यासाठी मला काही मदत मिळाली तर बघा। मला खूप वर्ष नोकरी मिळत नाहीये, त्यासाठी तुम्ही काही मदत करता आली तर बघा। या महत्वाच्या गोष्टी आपण सांगणार का क्षुल्लक गोष्टी सांगणार? अगदी तसंच गुरूंकडे जायचंय म्हणजे मौल्यवान संधी आहे आणि गुरूंकडनं लॉंग टर्मचा फायदा म्हणजे मोठी गोष्ट आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे कायमची तृप्ती। मग गुरूंकडनं शाश्वत कायमचं टिकणारं असं जर आपल्याला काही हवं असेल तर कबीरजी म्हणतात गुरुना काहीतरी
इन रिटर्न चांगली वस्तू आपल्याकडनं पण दिली गेली पाहिजे. हे प्रत्येक गोष्टीत गिव्ह अँड टेक असतं. तसं आपल्याला काहीतरी चांगलं पाहिजे तर आपण पण गुरूंना काहीतरी चांगली गोष्ट दिली पाहिजे. मग ती चांगली वस्तू नक्की गुरु काय मागत आहेत, तोच ह्या अभंगाचा अर्थ आहे आणि तोच आज आपण बघणार आहोत. मग हिकमत या शब्दाचा अर्थ कळला. थोडक्यात म्हणजे चांगली पवित्र गोष्ट, चांगली वस्तू, कायमची तृप्ती होईल अशी वस्तू आण, असं सद्गुरू आपल्याला सांगत आहे. मग जनरली माणसाची तृप्ती कशाने होते बरं? भोजनाने, चांगल्या जेवणाने होते. पण ती तृप्ती क्षणिकच म्हणावी लागेल, कारण परत भूक लागते तेव्हा अतृप्ती आहेच की. मग शरीराचं पोषण करण्यासाठी, त्याला तृप्त करण्यासाठी भोजन, आणि मनाला कायमचं तृप्त करण्यासाठी, त्याचं पोषण करण्यासाठी अशी वस्तू आण, असं सद्गुरू आपल्याला सांगतात. मग क्षणिक तृप्ती मिळवायला जेवण बनवावं लागतं. त्यासाठी आटा पाहिजे, पाणी पाहिजे, लाकडं पाहिजे, याची गरज भासते. आणि आध्यात्मिक खुराक मिळण्यासाठी, तो तयार होण्यासाठी, गुरुकडून कायमची शांती, तृप्ती, समाधान मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी गुरु सांगत आहेत आणायला. आणि अशा वस्तू गुरु मागत आहेत ज्या प्राप्त झाल्यावर आपलं पूर्ण जीवन धन्य होऊन जाईल, संतुष्ट होईल, परत कोणतंही दुःख राहणार नाही, जन्मोजन्मीची क्षुधा तृप्त होईल. मग गुरूंची कृपा, आत्मसाक्षात्कार, जीवनमुक्ती हे मिळवण्यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं कडवं आपण बघतोय. पहिली हिकमत आटाला ना, गाव बस्ती के पास न जाना, माँ बाप को छोड़ बच्चा झोली भर कर लाना. पहिली हिकमत म्हणजे पहिली योग्य पवित्र वस्तू काय पाहिजे? आटा लाना. आता आटा हा जेवण बनवण्याचा मेन इन्ग्रेडियंट, मेन वस्तू आहे बघा. तसं सद्गुरूंनी आपल्याला जवळ घेण्यासाठी, त्यांची कृपा होण्यासाठी महत्वाचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आटा, म्हणजे अटल विश्वास, दृढ श्रद्धा, अनन्य भक्ती. आटा म्हणजे अटळ, कधीही न ढळणारा, डळमळीत नसलेला. आपलं कसं आहे, आपण सगळ्या भ्रमात आहोत, चुकीच्या. आई म्हणतात, तुमचं प्रेम की नाही सगळं विभागलं गेलेलं आहे. नवऱ्यावर थोडं, बायकोवर थोडं, मुलांवर थोडं, आई वडिलांवर थोडं, आणि मग देवासाठी आपल्या हृदयात फक्त 5-10% जागा जेमतेम उरते. आणि आपण हा माझा, तो माझा असा भ्रमात सुद्धा अडकलेलो आहे. मी मम गृह सुतदारा, मी करीतो देतो घेतो, किंवा मी माझे म्हणून भ्रमे फिरत होतो भारी. हे संत दर्शने मधलं ओळ आहे बघा. त्यामुळे काय झालंय की हा माझा, तो माझा असं वाटत असल्यामुळे परमेश्वर खरा माझा आहे ह्याची जाणीव आपल्याला होत नाही. पण आयुष्याच्या शेवटाला शेवट खरा कोण माझा हे कळेपर्यंत वेळ गेलेली असते. आणि जाय शरण गुरुला भव तरशील, कशी अवस्था होते बघा शेवट आपली. अंतकाळी तुझा कोणी नवाले, हे कळता दुःख पावशील जाय शरण गुरु. आणि म्हणून संत आपल्याला सांगतायत की शेवटी तुझा कोणी वाली नाही हे कळल्यावर वेळ निघून गेलेली असेल आणि मग दुःखाशिवाय काही राहणार नाही, त्या आधीच तू जागा हो आणि गुरुला शरण जा. आणि म्हणून कबीरजी आपल्याला सांगतायत की गुरुची कृपा हवी असेल तर ह्या वस्तू घेऊन जायच्या. मग शरण कसं जायचं हे मीराबाईंनी सांगितलंय. मेरे तो गिरीधर गोपाल,
दुसरा न कोई. दुसरा तिसरा कोणी नाही, तू आणि तू आणि तूच फक्त. शरीराने सगळी कर्तव्य कर्म करत राहिलो तरी आपलं मन 100% बेळगावी, म्हणजे मनात फक्त आई आणि आई आणि आईच पाहिजे, दुसरं कोणीही नाही. मग असा डळमळीत नसलेला गुरूंवरचा विश्वास आणि दृढ श्रद्धा आणि अनन्य भक्ती घेऊन आपल्याला गुरुनी बोलावलंय, असं कबीरजी म्हणतात. आता गाव बस्ती के पास न जाना ही पुढची ओळ आहे आणि माँ बाप को छोड़ बच्चा झोली भर कर लाना. आता गाव बस्ती के पास न जाना म्हणजे काय? आपल्याला अनन्य भक्ती म्हणजे दुसरं कोणी नाही, न अन्य म्हणजे अनन्य, तू आणि तूच. मग आपलं हे जे मायेच्या पसाऱ्यामध्ये जे काही प्रेम सगळं अडकलेलं आहे, आपलं मन अडकलेलं आहे, उलट उलट माघारा प्राण्या फिरगोते खासी, भरलापूर मायेचा लोंढा वाहून या जासी. मग गाव बस्ती के पास न जाना म्हणजे काय की आपलं हे जे प्रेम सगळ्यांवर आहे ना, मी माझे म्हणून भ्रमे तर मी सांगितलंच, पण धन दौलत और माल खजीना देखत है सपना, समझ मन कोई नहीं अपना. मग गाव बस्ती के पास न जाना म्हणजे काय की ही प्रॉपर्टी, ही दौलत, हे घर, हे कोट्यावधी रुपये, ही बायको, हा नवरा, हे सगळं माझं आहे. ह्या भ्रमात आपण जे अडकलोय त्या भ्रमात न अडकता माँ बाप को छोड़ बच्चा झोली भर कर लाना. गाव बस्ती के पास न जाना म्हणजे काय की ह्या सगळ्या मोहमायात तू अडकू नकोस असं सांगतायत आणि परदेशी होऊन जायचंय. माँ बाप को छोड़ बच्चा म्हणजे माय बाप कोणी नाही तमसी, उपाधी रहित मी असे सदोदित, रखुमाई वरावीण कोणी नाही तमसी, परदेशी मी परदेशी. मग माँ बाप को छोड़ बच्चा म्हणजे उपाधी रहित होऊन जायचंय, परदेशी होऊन सद्गुरूंकडे जायचंय. या देहाचे आई बाप भाऊ बहीण नवरा बायको जरी असले तरी समज मन कोई नाही अपना, खऱ्या आत्म्याचा मायबाप कोण आहे ह्याची जाणीव ठेवणं म्हणजे माँ बाप को छोड़ बच्चा. लक्षात येतंय? गाव बस्ती के पास न जाना म्हणजे मोह मायेत अडकू नको, आणि खरा मायबाप ह्या आत्म्याचा कोण आहे त्याला शरण जा, मग माँ बाप को छोड़ बच्चा असा त्याचा अर्थ होतोय. मग पहिली हिकमत आटाला ना म्हणजे पहिली पवित्र गोष्ट जी मागितली आहे ती दृढ विश्वास. आता दुसरं कडव्याला सुरुवात करू. दुसरी हिकमत पाणी लाना, कुवा बावडी पास न जाना, नदी नाल को छोड़ बच्चा, तुमरी भर कर लाना रे, गुरुने मंगाई. आता दुसरी हिकमत, दुसरी पवित्र वस्तू काय पाहिजे? पाणी लाना. आता पाणी लाना त्याचे दोन अर्थ मला तरी वाटतात, म्हणून मी तुम्हाला सांगते. ह्या अभंगाचे अनेक व्हर्जन्स निघतात बरं का, त्यातले मी तुम्हाला 1-2 व्हर्जन आत्ता सांगतेय कारण वेळेच्या अभावी. अजून काही व्हर्जन्स माझ्या डोक्यात आहेत, ते मी पुढे कधीतरी परत व्हिडिओ करून सांगेन. आता पाणी लाना म्हणजे काय? पहिला अर्थ मला वाटतो शुद्ध मन, निर्मळ मन, संदेहरहित मन. आणि दुसरा अर्थ मला वाटतो सुबुद्धी, निरक्षीर विवेक, ठाम मत किंवा फायनल वर्डिक्ट त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. मग निरक्षीर विवेक म्हणजे कसला विवेक पाहिजे? दुर्लभ नर देहाची प्राप्ती,
पुन्हा न मिळे हा कल्पांती, ऐसा विवेक आणुनी चित्ती. आणि मग गुरूंकडे जायचंय. म्हणजे हा दुर्लभ असा नरदेह मिळाला आहे, तो परत मिळणार नाही आणि तो वाया जाता कामा नये, हा विवेक घेऊन आपल्याला गुरुकडे जायचं आहे. किंवा गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु शिवाय आपलं कल्याण होऊ शकणार नाही, हा दृढ निश्चय घेऊन गुरूंकडे जायचं. किंवा धरी सद्गुरूचे पाय तुझला नेतील उतरून, असा संदेहरहित मन घेऊन सुबुद्धीने गुरुकडे जायचं आहे असं कबीरजी म्हणताय. मग दुसरी गोष्ट, पवित्र गोष्ट कोणती पाहिजे? संदेहरहित शुद्ध मन आणि सुबुद्धी किंवा विवेक. आता त्याची पुढची ओळ आहे, कुवा बावडी पासन जाना, नदी नालकू छोड बच्चा तुमडी भर कर लाला. कुवा बावडी पासन जाना आणि नदी नालकू छोड बच्चा. मग नदी नाल्यात विहिरीत गढूळ झालेलं पाणी असतं बघा, तसं विकारांनी दुर्गुणांनी शंका कुशंकांनी गढूळ झालेलं आपलं मन देवाकडे घेऊन जायचं नाही, कारण त्याला ते आवडत नाही. आईंच्या उपासनेने होईल की नाही ही शंका सुद्धा तिथे तेवढं पण गढूळपणा चालत नाही. राग द्वेष मत्सरादी दुर्गुणांनी मळलेलं तर मन बिलकुल देव स्वीकारत नाहीये. क्या पानी में मल मल नावे, मन के मैल उतार पिया रे, घुंगट कापट खोल तुझे. या सगळ्या अभंगात काय सांगितलंय? शुद्ध होऊन ये म्हणून संत सांगतायत. म्हणून कुवा बावडी पासन जाना, नदी नालकू छोड बच्चा, म्हणजे सगळी घाण जी आहे ती टाकून ये, शुद्ध निर्मळ होऊन ये असं संत सांगतायत किंवा कबीरजी आपल्याला सांगतायत. मग दुसरी महत्वाची गोष्ट, सद्बुद्धी आणि विवेक, निर्मळ मन घेऊन ये. हे इथपर्यंत दोन कडवी कळली असते. आता तिसरं कडवं, तिसरी हिकमत लकडी लाना, झाड जंगल के पासन जाना, गिल्ली सूखी छोड़ बच्चा, मौली कर के लाना. तिसरी हिकमत, तिसरी महत्वाची पवित्र अशी वस्तू म्हणजे लकडी. म्हणजे माझ्या मते तरी वैराग्य, उपाधी रहित होणं म्हणता येईल ह्याला. वैरागी म्हणजे विगतः राग, वैतरागी. राग म्हणजे आसक्ती आणि वैराग्य म्हणजे आसक्तीचा पूर्ण अभाव. मग मागचा पॉइंट लक्षात घ्या. दुसरा पॉइंट, दुसरी हिकमत पाणी लाना. मग तिथे विवेक हवा होता आणि बुद्धीमध्ये जेव्हा विवेक येतो तेव्हा पाठोपाठ वैराग्य येतच. म्हणून दुसरा पॉइंट हा कबीरजींनी विवेक ठेवलाय आणि तिसऱ्या कडव्यात वैराग्य म्हटलंय. कारण बुद्धीमध्ये विवेक आला की वैराग्य येते, संतांना माहिती. आणि भजनाचं डिझाईन करताना सुद्धा त्याचा सखोल विचार किती संत करतात बघा. म्हणून दुसरं कडवं विवेक आणि तिसरं कडवं वैराग्य. परमार्थामध्ये वैराग्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. ती परमार्थाची पहिली पायरीच आहे असं म्हणायला हरकत नाही. गोंदवलेकर महाराज तर म्हणतात, वैराग्या वाचून सारा परमार्थ लटकाय म्हणजे खोटा आहे, जो आपल्या सगळ्यांचा चालू आहे सध्या. खोटं सगळं आई म्हणायचे. वैराग्य म्हणजे काय हो? सध्या काही जण बघा भगवी कपनी घालून मी संन्यास घेतला म्हणून डिक्लेअर करतात. आपल्यालाही वाटतं की बाबा ह्या माणसाने संन्यास घेतला, पण तो सगळा बाह्य त्याग असतो. अंतरंगामध्ये मनोविकारांचा क्षय न झाल्यामुळे बाहेरून जरी संन्यास घेतलेला दिसला तरी मनातली चलबिचलता, काम क्रोधादी विकार हे आतमध्ये धुडगूस घालतच असतात. आणि म्हणून वैराग्य म्हणजे केवळ बाह्य त्याग न करता
मनातील काम क्रोधादी विकार सोडून निस्पृह जीवन जगणं म्हणजे वैराग्य. मनोविकारांचा क्षय होणे नित्योपासनेत आहे. परमार्थाच्या आड आपल्याला वाटतं की घरदार येत असतं, मुलं बाळ येत असतात, तर तसं नसून वैराग्य किंवा परमार्थ म्हणजे घरदार सोडून जंगलात जाऊन राहणं असं नसून त्या धनसुत दारा ह्यांच्यावरची आसक्ती कमी करायची आहे, असा त्याचा अर्थ आहे. मग संत किंवा कबीरजी म्हणतात की विवेक आणि वैराग्य ह्या महत्वाच्या 2 पायऱ्या परमार्थासाठी आहेत. विवेक नसेल तर वैराग्य कुठेतरी भटकतं. वैराग्य असेल तरच संत संग मिळतो, असं एकमेकात आहे. म्हणून तिसरी पवित्र वस्तू लकडीला ना म्हणजे वैराग्य. मग तिन्ही कडव्यात काय आपण शिकलो? दृढ विश्वास, विवेक, सद्बुद्धी आणि वैराग्य ह्याची आग जेव्हा आपल्या मनात पेटेल तेव्हा मनोविकारांचा क्षय होईल आणि तेव्हा तुझे राम मिलेगा म्हणजे आत्म्याचं दर्शन होईल, परमेश्वराचं दर्शन होईल. आणि म्हणून वैराग्य म्हणजे आसक्ती नकोय असं संत म्हणत आहेत. आता झाड जंगल के पास न जाना म्हणजे काय हो? त्या भजनात आहे बघा आपल्या निशिदिनी ध्यायी श्री गुरुला मना तुझा हृदरोग जाईल जुना. त्याच्यामध्ये म्हणलंय विषया भुलले ते जगी फसले स्वात्म सुखाला मुकले. मग झाड जंगल के पास न जाना म्हणजे मायारूपी विषयरूपी जंगलात जे अडकले ते स्वात्मसुखाला मुकले, जसं आपण सगळेजण मुकलोय. आणि म्हणून त्या विषयामध्ये अडकून पडू नको, त्या जंगलात तू जाऊच नको, असं संत आपल्याला कबीरजी सांगत आहे. पुढची ओळे गेली सुकी छोड बच्चा मौली कर केला ना. आता सुकी म्हणजे अहंकार, अकड, ड्रायनेस आणि गिली म्हणजे कल्पना, मोह, माया. म्हणजे आपल्याला बॅलन्सिंग करायचंय. वैराग्य म्हणजे अहंकार पण नको आणि मायेच्या आहारी पण साधकांनी जायचं नाही. म्हणजे मनाचं बॅलन्सिंग परमार्थासाठी आवश्यक आहे आणि म्हणजे वैराग्य. मग मौली करके लाना म्हणजे काय हो? मनाला आवरून घ्यायचंय, त्या भावनांना बांध घालायचा आहे, त्यांना घट्ट बांधून ठेवायचे, परत ते विषयात जाता कामा नये. आणि कधी कधी काय होतं, स्मशान वैराग्यता आई म्हणायच्या की दुःख आलं म्हणून वाटतं की मला आता काही नको, पण परत सुख आलं की ते वैराग्य पळून जातं. मग परत ते मन ज्या मनाला आवर घातलेलं आहे ते मन परत त्या मायेकडे विषयांमध्ये धाव घेऊ नये म्हणून त्या मनाला आवरून ये, घट्ट घट्ट बांधून ठेव, म्हणजे मौली करके लाना, असं संत सांगत आहेत. गेली सुकीचा अजून एक अर्थ मला वाटतो किंवा वैराग्याचा अजून एक अर्थ मौली करके लाना म्हणजे काय? आपण जे आता म्हणलं की मनाला बांध घाल, तर ते वैराग्य कसं उत्पन्न होतं? तर संसार अग्नीने तापलेलं, होरपळलेलं म्हणजे विरक्त बनलेलं, म्हणजे संसाराची सत्यता जाणलेलं, ताहून सुलाखून निघालेलं मन म्हणजे ते वैराग्य, म्हणजे ते बॅलन्सिंग. आणि असं जर त्या मनाचं टेम्परेचर झालं असेल ताहून सुलाखून, तर पारमार्थिक आग पेटवण्यासाठी ते टेम्परेचर परफेक्ट आहे. आणि म्हणून सद्गुरू सांगतायत मौली करके म्हणजे ते घेऊन ये, ते निसटू देऊ नको, त्या योग्य टेम्परेचरला आणून मग माझ्याकडे ये, म्हणजे परमार्थाची आग तुझ्या मनात लावून देतो आणि मग आत्मसाक्षात्कारासाठीचा दरवाजा उघडून देतो, असं संत सांगताय. आता ही 3 कडवी आपण बघितली. आता एक गोष्ट सांगणारी छोटीशी, ती कशासाठी आहे? ही जी सगळी कडवी आहेत ना, माँ बाप को छोड़ बच्चा किंवा कुवा बावडी पासन जाना, नदी नाल को छोड़ बच्चा,
किंवा झाड जंगल के पास न जाना, या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. त्यात खूप डोकं घालायची गरज नाहीये. जे माया मोहात आपण वाहून जातो आहे ना, त्यापासून मनाला आवर घालायचा आहे. मग ते आपण एक आप भूल के हैरान हो गया, या भजनाचा अर्थ पण हाच आहे बर का. आणि म्हणून मी एक गोष्ट सांगणार आहे. पॅरलली आपल्याला त्या भजनाचा पण अर्थ कळेल आणि ह्या सगळ्या कडव्यांचा पण अर्थाचा आपल्याला उलगडा होईल. विषयों को देख देख के लालच में आ रहा, दीपक में जो पतंग जाय के समा रहा, बिना विचार के सदा नादान हो गया. ह्या तिन्ही ओळींना माझी पुढची गोष्ट एकदम चपखल बसतीये. आणि ह्या भजनाची जी मी आत्ता ह्या सगळ्या ओळी सांगितल्या, मा बाप कुछ, त्या सगळ्यांना ह्या माझी ही गोष्ट चपखल बसलीये. किंवा अविद्येचा पूर वेगी वो सरेना, कल्पना सुसरीची मिठी तुटेना. हे मी सगळे अभंग का एवढे आज ह्याच्यात सांगतेय, कारण ह्या सगळ्याचा अर्थ एकच आहे आणि त्या सगळ्या अभंगांचा अर्थ ह्या अभंगाच्या अर्थातच दडलेला आहे आणि तो पण आपल्याला कळून जावा. माझे खूप अभंग पाठ आहेत, किती छान म्हणते मी, हे दाखवायचं नाहीये मला तुम्हाला, पण हा अभंगाचा अर्थ बघताना इतर अनेक अभंगांचे अर्थ ह्याच्यात लपलेले आहेत, त्याच्याकडे तुमचं लक्ष वेधायला आणि भजनाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना कळावा, ह्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. गोष्ट अशी आहे, आता दीपक में जो पतंग जाय के समारा, म्हणजे आपणच आपला कसा घात करून घेतो. विषयों को देख देख के लालच में आ रहा, आणि बिना विचार के सदा नादान हो गया. आपण आपला कसा घात करून घेतो. आणि म्हणून कबीरजी सांगतायत की त्या मोहमायेच्या जंगलात तू अडकूच नकोस अजिबात, तू त्याच्याजवळ जाऊच नकोस, तू त्या घाणीमध्ये अडकू नको, त्या मोहात अडकू नको असं सांगताय. तर आता एक गोष्ट बघू. एक माणूस जंगलातून चालला होता आणि चुकून एका विहिरीत पडला. त्या विहिरीचा पुष्कळ दिवस वापर न झाल्यामुळे तिथे आत एक मोठा साप बसला होता. आता हा माणूस पडल्याचा जो धप्पा आवाज झाला तो ऐकल्याने साप फुस आवाज करून फणा काढून उभा राहिला. आता मात्र तो मनुष्य घाबरला. आपण आता स्वतःला कसं वाचवायचं म्हणून त्याने इकडे तिकडे पाहिलं तर तेथे वर एक वडाची पारंबी लोंबत होती. त्याला वाटलं त्या पारंबीला धरून आपण वरती येऊ शकतो आणि सापापासून वाचू शकतो. पण वर चढायला बघतो तर तेथे 2 उंदीर त्या पारंबीच्या कडेला कापत असतात आणि अगदी थोडंच कापायचं राहिलेलं असतं. त्याने जर आणखी जास्त हालचाल केली असती तर तो माणूस खाली पडला असता, कारण त्या पारंबीला ते उंदीर कापत होते. आता पारंब्यांच्या बाजूला मधमाशांचं पोळ होतं. पारंब्या हल्ल्यामुळे साहजिकच त्या पोळ्यातील मधमाशा उडून गेल्या आणि त्यातून मध पडू लागला खाली, थेंब थेंब. त्या मधाचे 2 थेंब त्या माणसाच्या नाकावर पडले आणि तो ते चाटू लागला आणि म्हणाला, काय मस्त आहे. ह्याच्यात आपणच आपला घात कसा करायचाय ह्या गोष्टीचं मॉरल दडलंय. खाली सर्प फणा काढून बसलेला आहे आणि पारंब्यांना ते उंदीर कापत आहेत. अशा परिस्थितीमध्ये तो मध चाटून हा मनुष्य म्हणतो, काय मस्त आहे. याला शहाणं म्हणावं का वेड म्हणावं. आपलाच आपण घात केल्यासारखं नाहीये का. आपले आपणच अनहित केले अशी गोष्ट आहे ही. आपलं पण अगदी तसंच झालंय. नरदेह दुर्मिळ असा नरदेह मिळून आणि मृत्यूरूपी सर्प फणा काढून बसलेला आहे त्या नरदेहा मिळालेला असताना सुद्धा, आणि आयुष्यरूपी पारंब्यांना दिवस रात्र म्हणजे तो जो काळ चाललाय आपल्या आयुष्याचा वेगवान, आयुष्यरूपी पारंब्यांना ते दिवस रात्र कापत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये घाई न करता प्रपंचाचा सुखरूपी मध चाटून आपण सगळे मस्त आहोत आणि आपण म्हणतोय काय मज्जा येतेय. मग ज्याला आयुष्याचं, ह्या नरदेहाचं, ह्या वेळेचं, अतिशय वेगवान अशा वेळेचं महत्व कळलेलं नाहीये,
त्याची कशी परिस्थिती होतीये? क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही, भरवसा नाही. दुर्लभ नरतन गेल्यावरती पडशील पस्ताई. आणि तसं आपलं होऊ नये म्हणून कबीरजी आपल्याला सांगतायत की गुरुकडे जाताना अटल विश्वास, विवेक आणि वैराग्य हे जर गुरुकडे 3 गोष्टी आपण घेऊन गेलो तर आपल्या जन्माचं सार्थक होईल. 4थं कडवं, कहत कबीर सुनभई साधू, ये पद हे निर्बान रे, ये पद का जो अर्थ सुनावे, ओही चतुर सुजान रे. आता ह्यामध्ये समजून घेण्यासारखं एकच गोष्ट आहे, ती म्हणजे निर्बाण हा शब्द. निर्बाण म्हणजे मोक्ष, मुक्ती, परमशांती, दुःखाचा अंत, आध्यात्मिक जागृती, पूर्वजन्मापासून सुटका, ज्ञानाचा उदय, वासना तृप्ती, या सगळ्याला निर्बाण असं म्हणता येईल. मग ह्या पदाचा अर्थ ज्या चतुर शिष्याला किंवा भक्ताला समजून तो गुरूंकडे जाताना वरच्या 3 गोष्टी घेऊन जाईल, त्याला निसंशय मुक्ती, मोक्ष मिळेल असं कबीरजी म्हणतायत. कबीरजींनी मोक्षाचं गुपितच, राजमार्गच ह्या अभंगात आपल्याला सांगितलेला आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. याचा अर्थ समजून घेऊन आजपासनं आपण मोक्षाचा मार्ग, आपला मार्ग मोकळा करून घेऊया आणि त्या मार्गावर काय म्हणतो आपण, चालण्याचा प्रयत्न करूयात. ह्या अभंगाचा अर्थ थोडासा अवघड आहे, 1-2दा ऐकून कदाचित लक्षात येणार नाही. म्हणून मी जो अभंग हा जो वहीत लिहिलेला आहे तर त्याची PDF करून तुम्हाला मी व्हॉट्सअपला सुद्धा पाठवणार आहे. कारण आपल्या डोळ्यासमोर जेव्हा लिखित असा अभंगाचा अर्थ असतो तेव्हा तो आपल्याला कितीदाही वाचून आपल्याला ग्रहण करू शकतो. ऐकण्यापेक्षा समोर जर आपल्या कंटेंट असेल तर कदाचित आपल्या जास्त डोक्यात जाईल. आणि ह्यासाठी तुम्ही कोणाला जर PDF हवी असेल तर माझ्या नवीन नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा. तुमचं नाव, कुठे राहता ते लिहा आणि तुम्हाला ह्या अभंगाची PDF पाहिजे असा मला मेसेज करा. त्यानिमित्ताने मी माझा आज नवीन नंबर तुम्हाला देत आहे. माझा नवीन नंबर आहे 9881115116. हा माझा नवीन नंबर आहे. कोणाला या अभंगाच्या अर्थाची PDF हवी असेल तर मला नक्की त्या व्हॉट्सअप मेसेजवर संपर्क करा. हा अभंगाचा अर्थ खूप अवघड आहे, मान्यच आहे. पण मी हा कोणाकडनंही कॉपी पेस्ट केलेला नाही. कोणत्याही मेसेजला अनुसरून मी तो इथे सांगितलेला नाही. अंतस्फूर्तीने मला जे काय परमपूज्याच्या कृपेने कळलं ते मी तुमच्या पुढे प्रगट झालेली आहे. मला परमपूज्याची एक गोष्ट खूप आता सध्या मनाला पटत आहे, त्याची प्रचिती, अनुभूती येत आहे. ती म्हणजे माझ्या आजीला किंवा आईला परमपूज्य आई सांगायच्या, कोणी विचारलं त्या काळात की अभंगांचे अर्थ सांगाल का, तर परमपूज्य आई म्हणायच्या की जे सोपे अभंग आहेत त्याचा अर्थ आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा, तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आणि हळूहळू देवाला आवडेल असं आचरण जेव्हा तुमच्याकडनं होऊ लागेल, तुमची तपश्चर्या, उपासना, बैठक जशी वाढेल तसं आपोआप तुम्हाला कठीण अभंगांचा अर्थ सुद्धा लक्षात येईल. पण हे सांगणं मला एकेकाळी असं वाटायचं की आई बाप्पा नाहीच कळत आहे अर्थ आणि तुम्ही लिहून ठेवलं असतं तर आत्तापर्यंत आमचं कल्याण झालं असतं. पण हे आई बाप्पांचं जे सांगणं आहे त्याची प्रचिती, त्याची अनुभूती आता मी घेत आहे. आणि ह्या पुढे सुद्धा YouTubeवर आपण जेव्हा जेव्हा मला अभंगांचे अर्थ सांगावेसे वाटतील, ते कळतील, तेव्हा तेव्हा मी तुमच्या पुढे ते प्रगट करण्याचा प्रयत्न नक्की करीन. त्यावेळेला प्रत्येक अभंगाच्या वेळेला PDF सुद्धा शेअर केली जाईल. म्हणजे आपल्याकडे तुम्ही त्याची झेरॉक्स काढून, प्रिंटआउट काढून घ्या. म्हणजे आपल्याकडे अभंगांच्या अर्थाचं साहित्यच तयार होईल. आणि मग मात्र भजन म्हणताना अर्थाकडे लक्ष देऊनच आपल्याकडनं
अभंग म्हणायला सुरुवात होईल आणि देवाकडे आपलं जास्तीत जास्त मन लागेल. मला असं वाटतं ज्यांच्याकडे अभंगाचे अर्थ आहेत त्यांनी ते दडवून न ठेवता ते दिलखुलास खुल्या मनाने लोकांपर्यंत पोचवावे. कारण जोपर्यंत मी एखादी गोष्ट दडवून ठेवते त्यामागे मला मोठेपणा मिळावा ही सुप्त इच्छा असते. पण आपल्या गुरूंचा महिमा वाढवण्यासाठी म्हणून, भक्तांची श्रद्धा वाढवण्यासाठी म्हणून आपल्याकडचे असलेले अभंगांचे अर्थ आपण दिलखुलास द्यावे या हेतूने मी सुद्धा PDF तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे. या अभंगाचा अर्थ आवडला असेल तर ती आईंची कृपा समजा आणि आवडला नसेल तर त्याचं सगळी दूषणं मला नक्की द्या. काही चुकलं असेल तरी मला माफ करा. धन्यवाद.